विश्वजीत ठाकूर त्याला सामोरे जातोय तो अनमोल. पहिला चेंडू वेगवान, काय जबरदस्त चेंडू होता, रिदम मध्ये दिसतोय. मायकल जॅक्सनचा डेंजरस अल्बम मधलं गाणे ऐकावं आणि त्याचा तालावर आपले पाय जसे थिरकतात तसं विश्वजीत ठाकूरला धावताना जर तुम्ही बघितलं ना, तुम्हाला वाटते की विश्वजीतच्या मध्ये तुम्ही धावतायत. अतिशय चांगला चेंडू होता, मात्र जमिनीलगत मारलेला फटका आणि एक धाव. धाव नव्हती परंतु धाव बनवण्यात आली आणि या एका धावेने खातं उघडतोय तो अनमोल. आणि आता स्ट्राईकवर येतोय प्रथमेश म्हात्रे. या खेळाडूच्या नावावर भरपूर रेकॉर्ड्स आहेत. मागील हंगामामध्ये लेदर बॉलमध्ये ज्याने शतक झळकवलं, NB ट्रॉफीमध्ये जो मालिकावीर राहिला, जबरदस्त. गणेश काकडची स्पर्धा वसईची, तिथे सुद्धा मुंबईचा राजा खेतवाडी, सावी गल्ली या संघाला विजेतेपद मिळवून दिलं. रायगड टू रायगड. आणि आता रायगडचा क्रिकेट आज पूर्ण जगामध्ये का फेमस आहे त्याचा मागे रायगडचा ग्रामीण क्रिकेट, एक गाव एक गट क्रिकेट, रायगडचा खेळाडूंची कमिटमेंट, रायगडच्या खेळाडूंचा क्रिकेट खेळण्याचा वेडेपण हे जबाबदार आहे. फुलटॉस चेंडू आणि फेकून दिला त्या चेंडूला. सुंदर चौकार पंच अजित पुत्रन यांच्या मार्फत. धावसंख्या 5. प्रथमेश म्हात्रे ज्याचं टोपण नाव आहे पिट्टू. मजा तेव्हा येईल जेव्हा प्रथमेश म्हात्रे आणि केतन म्हात्रे एकमेकांसमोर उभे टाकतील. आताचा काय फटका मारलाय. नशीब मैदानामध्ये गवत नाही, नाहीतर त्या गवताला सुद्धा गुदगुदल्या झाल्या असता असा फटका होता. धावसंख्या पोहोचते ती आता 6वर. पॉवर प्लेमध्ये आपण बाद होणार नाही त्याची दक्षता घेऊन खेळतायत दोघेही. मंदगतीचा चेंडू आणि बाद. कॉमेंटेटर्स कर्स ऑन दी राईज खेळायला गेले आणि एक सोपा झेल देऊन परतले अनमोल. अनिकेतने टिपलेला हा सोपा झेल. वेताळ स्वामी हा संघाने गमावलेला हा पहिला गडी. अनमोलचा अनमोल झेल विश्वजीत ठाकूरला मानलं पाहिजे. ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये त्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा दिल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये पहिलं षटक विश्वजीत टाकतोय आणि विश्वजीत फक्त आणि फक्त 6 धावा देतोय. हा विश्वजीत आहे. नवीन षटकाला सुरुवात होते. प्रथमेश म्हात्रेच्या जोडीला नवीन फलंदाज उतरलाय तो भावेश. मागील सामन्यामध्ये जो सामनावीर झाला होता, निर्धाव षटक टाकलं होतं. स्पर्धा जिंकण्यासाठी जो दर्जा, क्षमता आणि दरारा हवा, या तिन्ही गोष्टी घेऊन संघ मैदानामध्ये उतरलेत. 5 संघांमध्ये खेळली जाणारी शहापूर प्रीमियर लीग 2025, शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशन आणि विजयबाई भगत यांचं हे आयोजन. निसर्गावर मात करून ही स्पर्धा उभी करण्यात आली आहे. कारण 2 दिवस सातत्याने संततधार पाऊस होता. राऊंड द विकेट, अपील आणि बाद. अक्रॉस द लाईन खेळायला गेले आणि पायचीत. अनिकेतला मिळालेला हा मोठा यश. प्रथमेश म्हात्रे अक्रॉस द लाईन खेळायला गेले आणि मात्र असं करत असताना चेंडूवरनं त्यांची नजर हटली होती आणि NB स्पोर्ट्सला मिळालेला हा
घवघवीत यश आणि एका आयकॉनची जागा घेण्यासाठी आता दुसरा आयकॉन भूषण गोळे. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की खूप कमी वेळात दोन आयकॉन खेळपट्टीवर एकाच वेळी उभे राहिलेत. जसं पवन आणि भावेश यांना पाहिलं ना, तर दोन आयकॉन एकत्र फलंदाजी करणं हा योग आजच्या दिवसात खूप कमी बघायला मिळाला आहे. मात्र तो दुग्धशर्करा योग कधी ना कधी जुळून येईल, कारण यानंतर अजून 2 सामने बाकी आहेत. उद्या 5 सामने असतील. उद्या रात्री आपल्याला समजेल SPL कोण जिंकतोय. आयकॉन SPL चं पहिलं पर्व आणि तसं बघायला गेलं तर शहापूर प्रीमियर लीगचं हे 11वं पर्व आणि धर्मवीर चषकापासून जर बघायचं झालं तर जवळपास 24 वर्षाची यशोगाथा या स्पर्धेला भेटलेली आहे. स्वामी भक्त विजयजी भगत. यावेळेला अजून एक झेल. भूषण गोळे झाकले होते डोळे आणि बाद झाले गोळे. विश्वजीत ठाकूर एका आयकॉनला दुसऱ्या आयकॉनने बाद केलं. झेल घेत भूषण गोळे फटका चुकीचा निवडला होता. आत्ताच खेळपट्टीवर गेले होते. पहिली 2-3 चेंडू सावध पवित्रा घेऊन खेळणं गरजेचं होतं. आधी चाचपडून खेळावं, नंतर स्थिर स्थावर व्हावं अशी फलंदाजी बघायला मिळाली नाही भूषणकडून. आणि दोन्ही आयकॉन या सामन्यामध्ये आपला नावाला साजेशी खेळी दाखवू शकले नाही आहेत. परंतु भूषण हा एक अष्टपैलू खेळाडू आणि दुसऱ्या डावात त्याची गोलंदाजी महत्त्वाची राहील. नवीन फलंदाज अक्षय राखाडे आणि हॅट्रिकवर आहे अनिकेत. NP स्पोर्ट्स निलेश पाटोळे यांचा संघ आहे. आणि पाटोळे यांचा संघ समोर आपलं वाटोळे होऊ नये याची दक्षता घ्यावी लागणार आहे ते वेताळ स्वामी संघाला. निलेशभाई पाटोळे जबरदस्त मेहनत त्यांची. आमचे हे सावंत सर्व कार्यकर्त्यांनी हे मैदान तयार केलं. जशी आपली भारताचं सैन्य बॉर्डरवर क्रायसिस मॅनेजमेंट करते तसा क्रायसिस मॅनेजमेंट. आणि आता हॅट्रिक बॉल 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद करत ब्रेस पूर्ण केलाय. हॅट्रिक होता राहिली. tenniscricket.in यूट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ग्रामीण टेनिस क्रिकेट 1,86,000 सबस्क्रायबर झालेत. 2 लाखाकडे वाटचाल आहे. आणि त्यांचा पुढील चेंडू स्क्वॅड ड्राईव्ह मारायचा प्रयत्न होता आणि पंचांनी 1 धावसंख्या झाली ती 7. या षटकातला हा पहिला प्रयत्न होता धाव काढायचा. काय जबरदस्त गोलंदाजी. कम खर्चा फुल चर्चा अशी गोलंदाजी. परत एकदा पडद्यावर धावसंख्या 8. मोठे फटके मारण्याची मुभा अनिकेत देत नाही आहे. टिचून मारा करतोय. चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा, चेंडूची गती जणू काय अनिकेतकडे धुणी भांडी करतायत की काय असं वाटतंय. जबरदस्त NP स्पोर्ट्स परत एकदा पडद्याकडे चेंडू चाललाय आणि अजून एक धाव. 3 घोषांकित धावांमुळे आता एक चांगलं षटक हाताळलंय अनिकेत यांनी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 3. पॉवर प्लेमध्ये फक्त 4.5च्या सरासरीने फलंदाजी होते. अनिकेतचा हाताचा परिस्पर्श म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने 70 चेंडूला त्याने हँडल केलंय. पॉवर प्लेचे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपलेत आणि नवीन षटकाला
सुरुवात होते भरत. मागील सामन्यामध्ये शेवटचं षटक भरतने टाकलं होतं, मागडं होतं, परंतु यावेळेला भरतला पदोन्नती देण्यात आली आहे. भरत तुला शेवटचं षटक नाही, तुला आम्ही मागील सामन्यात त्याने 19 धावा दिल्या होत्या, परंतु भरत तर गेली 14 वर्ष क्रिकेट तो खेळतो. NP स्पोर्ट्सशी जुळलेला खेळाडू आहे, त्याची नाळ जुडलेली आहे. जशी रोहित शर्माची पाळं मुळं मुंबई इंडियन्ससाठी जुळलेली आहेत. आणि फलंदाजीसाठी सज्ज होतोय अक्षय राखाडे. राखाडेला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि NP स्पोर्ट्सच्या सपनांची राख रांगोळी करावी लागेल राखाडेला. क्रिकेटच्या आखाडामध्ये उतरलाय राखाडे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौकार षटकार आम्ही देणार नाही. जर हे जरी केलं तर त्यांचा विजय होऊ शकतो. यावेळेला बैठक शॉट आणि झेल बाद. अजून एक गडी बाद होतोय. मिस टाइम झाला शॉट आणि बाद होऊन परततोय. नन्नू यांनी टिपलेला झेल. फलंदाज फेल आणि आता मैदानात उतरतोय तो सर्वात भरवशाचा फलंदाज जितू म्हणजे जितेश. त्याची पीळदार देहयष्टी बघून तुम्हाला पहिल्या क्षणी असं वाटेल की तो सरी सौष्ठवपटू आहे की काय. गावाकडील मुलांचा हा मला खूप आश्चर्य, नवल आणि अभिमान वाटतो. गावाकडची मुलं म्हणजे चांगलं जेवण, चांगला व्यायाम. मला अजूनही ते 1980-90चे दिवस आठवत आहेत. प्रत्येक गावात एक व्यायामशाळा असायची आणि आपली मराठी मुलं अगदी आवर्जून व्यायाम करायची. पांढरा शर्ट, गॉगल आणि पांढरी पॅन्ट हे ठाणे ग्रामीणचं एक वैशिष्ट्य असायचं. आणि पीळदार देहयष्टी. शरीरापासून भरपूर लांब खेळलेत. क्रॉस बॅटेड शॉट, एक धाव पूर्ण केली आहे. धावांची नितांत आवश्यकता आहे. काय म्हणाल अमरजी? निश्चित सर, आपण मगाशी भरभरून कौतुक केलं भरत या गोलंदाजाचं, पण एक आठवण सांगू इच्छितो. NP स्पोर्ट्स संघ ज्यावेळेला स्थापन झाला, निर्माण झाला, त्यावेळेला या ग्राउंडवर जी पहिली टुर्नामेंट खेळली गेली त्यातला प्लेइंग 11 मधला स्टार प्लेअर म्हणून आपण भरतकडे सातत्यानं पाहिलं आणि अगदी त्या पद्धतीनं त्यानं तो खेळ देखील खेळलेला आहे. दुसरी गोष्ट सर, NP स्पोर्ट्स संघानं व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला, आपलं नाव निर्माण केलं आणि मागच्या 2 वर्षांपासनं भरतची कामगिरी थोडीशी निराशाजनक राहिली होती. 2 वर्षांपासनं भरत यांना या संघामध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं आणि या 2 वर्षांमध्ये अनेक संघाकडनं त्यांना ऑफर्स आल्या, परंतु NP संघाच्या बाबतीतली असलेली निष्ठा त्यांनी ढळू दिली नाही आणि याचाच विचार करत संघ मालकांनी आणि खेळाडूंनी या महत्त्वाच्या स्पर्धेकरता आज त्यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं. मागचा सामना देखील त्यांनी गाजवला आणि हा सामना देखील, हे षटक देखील अत्यंत उत्तमरित्या हाताळलेलं आहे. नाही म्हणजे भरतने एक प्रॉमिस केलं होतं सर्वांना, माझं नाव आहे भरत आणि मी येईन परत. निश्चित ही सगळी ख्याती माझ्यापर्यंत शहापूरचे लेजेंडरी क्रिकेटर निलेशजी पाटोळे आणि त्याला दुजेरा दिला तो म्हणजे आमच्या भाईंनी, विजयभाई भगत यांनी, आणि म्हणून भरतचं कौतुक मला भाईंच्या सांगण्यावरून करावं लागलं. भाईंचं देखील मनापासून आभार. पुल केलाय, देखणा असा फटका आणि 4 धावा. व्हॉट अ शॉट बाय जितू. नावातच जीत आहे जितेश. तीन षटकांचा खेळ संपतोय. भरत समोर हल्ला चढवला जितेश आणि धावसंख्या 17. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 3 धावा, तिसऱ्या षटकात 8 धावा. आमचा बँड पथकचं सुद्धा आम्ही कौतुक करू इच्छितो, कारण बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आला आहे. सातत्याने चांगलं कामगिरी बँड पथक यांच्या मार्फत
आपण भरपूर वेळा डीजेचं संगीत ऐकतो, परंतु हे लाईव्ह बँड म्हणजे अगदी श्रीलंका वेस्ट इंडिजमध्ये जर तुम्ही टेस्ट क्रिकेट बघितलं, वन डे क्रिकेट बघितलं तर असे बँड पथक हे तुम्हाला वाजवताना दिसणार. अर्थात तुमच्या माहितीसाठी ब्रेट ली आणि त्याचा भाऊ शेन ली यांचं एक बँड पथक आहे 6 and Out. आणि आजही रिटायर झाल्यानंतर कर्टली अम्ब्रोज आणि रिचर्डसन वेस्ट इंडिजच्या अँटिगाच्या एका बारमध्ये संगीत अजूनही वाजवत आहेत. म्हणजे हा म्युझिकवर प्रेम आणि लाईव्ह बँड खरंच मानलं पाहिजे. बँड पथक तुमचा खूप खूप आभार. पंड्या सर, आपण जर स्टेजकडे नजर दिली तर तिथे शहापूर तालुक्याचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा आणखी एक लेजंडरी क्रिकेटर स्थानापन्न झालेला पाहायला मिळतोय. मुस्तफा शेख मुसा या नावानं गोलंदाजांच्या मनात दबदबा निर्माण करणारा, गोलंदाजांच्या विरोधातला यमराज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, असा मुस्तफा म्हणजे मुसा खरं तर या स्पर्धेपासून थोडासा लांब राहिलाय. प्रचंड क्रिकेट खेळला गेला. भाईंनी सांगितलं थोडी त्याला विश्रांती देणं आवश्यक आहे आणि त्यामुळे त्याला विश्रांती दिली गेली भाईंच्या सांगण्यावरनं, कारण की या हिऱ्याला अजून चमकायचं आहे आणि भाईसारख्या जोहरीकडे ते पैलू पाडण्याचा प्रयत्न आहे. पण यावेळेला मात्र मैदानाच्या थैमान युद्ध घमासान चेंडू सीमा पार 6 धावांचा जितेश खारिकनं ठोकलाय षटकार. निश्चित जितेश खारिकने ठोकलाय षटकार. हे म्हणण्याची वेळ आणि प्रतीक्षा आम्ही सगळेच जण पाहत होतो, पण या क्षणाला अक्षय राखाडेच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. व्हॉट अ टायमिंग. ईश्वर दत्त टायमिंगची देणगी असलेला राखाडे विरोधकांच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्यासाठी मैदानाच्या आत उतरलं आहे. वेताळ स्वामी पहिला सामना जिंकले. जर हा सामना त्यांनी जिंकला तर उद्या त्यांचे शेवटचे जे 2 लीग सामने आहेत त्याला त्याचा ॲडव्हान्टेज असेल. NP स्पोर्ट्सने जर हा सामना जिंकला नाही तर उद्या त्यांच्यासाठी खूप मोठं आव्हान असेल या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचं. हो, चांगला चेंडू मधल्या यष्टीवर येणारा, काहीचा वळणारा. बाईची एक धाव. काय वळलाय चेंडू, कालिया नाग सारखा. जसं पुण्याला जाताना घाटामध्ये नागमोडी वळण असते ना, तसा हा चेंडू फिरला. धावसंख्या 25. 4 गडी बाद. 4 मोठे खेळाडू बाद झालेत, परंतु अजूनही झुंज देतोय ओव्हरपिच चेंडू आणि याचबरोबर 5वा गडी बाद होतोय आणि अक्षय राखाडे झेलबाद होऊन परततोय 5वा गडी. नवीन फलंदाज अक्षय अधिकारी. महेश नानगुडे यांनी टिपलेला झेल. खूप सुंदर. पूर्वीच्या काळातले मला 1980-90च्या दशकातले बँजो पार्ट्या आठवत आहेत. ज्या पद्धतीने बँजो पार्टीमधले कलाकार आपलं कौशल्य दाखवायचे आणि खरं म्हटलं तर बॉलिवूडच्या गाण्यामधलं 1 2 3 4 5 6 7 8 9 तेजाबचं जे गाणं आहे त्यात जो बँजो वाजवलं आहे, म्हणजे जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. मात्र क्रिकेटकडे आपण वळूया. यश मिळालं आहे अनिकेत यांना. अक्षय अधिकारी आणि झेलबाद. अजून एक गडी. फलंदाजांचा कर्दन काळ ठरतोय अनिकेत. बॅटची कडा आणि स्लीपमध्ये झेलबाद. वॉट अ कॅच बाय मयूर दिनकर. लागोपाठ 2 हादरे. नवीन फलंदाज आदित्य.
अब आ चुका है दादू। अनिकेत की तारीफ करनी होगी, जिस तरह गेंदबाजी की है, खुश कर दिया पूरी टीम को। 2 गेंदों में 2 विकेट लिए, अब हैट्रिक पर। अपने स्पेल के पहले ओवर की पहली 2 बॉल पर ब्रेस, ये मैच में चौथी और 5वीं गेंद पर ब्रेस। 2 आउट ऑफ 2 अनिकेत ने, इसका मतलब ये हुआ कि 4 विकेटें ली है और 5वां विकेट लेते तो फाइफर लेने वाला पहला बॉलर बनेगा। टूर्नामेंट का एक और रिकॉर्ड। आज भावेश ने विकेट मेडन लिया टूर्नामेंट की पहली बॉल पर, गोल्डन डक। और क्या अब यहां पर हैट्रिक होगा? ओहो, नचा दिया अपनी धुन पर। अपील और तीसरे अंपायर की मदद। देखना होगा तीसरे अंपायर हेमंत शेट्टी क्या करेंगे। हेमंत शेट्टी, लेकिन अनिकेत की गेंदबाजी की भूल भलैया में बल्लेबाज फंस गए। नीलेश पाटोळे के चेहरे पर भी एक आज खुशी है। थर्ड अंपायर हेमंत शेट्टी। नॉट आउट, लेकिन बहुत उम्दा विकेट कीपिंग का मुजाहरा पेश किया एनपी स्पोर्ट्स। बिना कोई वक्त खराब किए एक बार फिर से अपने मिशन पर चल दी है। अनिकेत की तारीफ करनी होगी, जिस तरह बल्लेबाजों को अपनी धुन पर ताता थैया नचाया। अब तक 11 रन देकर 4 विकेट ले चुके हैं। मुंबई का वड़ा पाव और लोनावला की फेमस है चिक्की। मुंबई का वड़ा पाव और लोनावला की फेमस है चिक्की। अनिकेत के सामने वेताल स्वामी की बैटिंग पड़ गई है फिक्की। पांच विकेट तो नहीं ले पाएंगे, लेकिन जो स्पेल किया है यहां पर अनिकेत ने, स्पीड ब्रेकर बनकर आए। और आइए अब लेते हैं जलपान का अल्प विराम। 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ और हमारा एसपीएल रिक्शा आ चुका है। पीने के पानी की व्यवस्था की गई है, बहुत उम्दा एसपीएल रिक्शा। राकेश आरज, राकेश आरज का रिक्शा पूरे शाहपुर में फेमस हो गया है, क्योंकि एसपीएल में अपनी सेवा दे रहे हैं राकेश आरज। एसपीएल में आज 6 मुकाबले, कल 5 मुकाबले, आज के 6 में का ये चौथा मुकाबला। 7-7 ओवर के मैचेस हैं, 5 टीमें खेल रही है और टॉप की 2 टीमें सीधा फाइनल खेलेगी। बहुत बढ़िया राउंड रॉबिन मेथड पे ये टूर्नामेंट खेला जा रहा है। अंपायर अजीत पुत्रन, उनको भी अपने खेल के दिन याद आ गए। इसी तरह ड्रिंक्स इंटरवल, उस जमाने में मटके का पानी, नींबू शरबत ये हुआ करता था, गाटोरेड या एनर्जी ड्रिंक नहीं हुआ करते थे। कपिल देव का मैं एक इंटरव्यू देख रहा था। कपिल देव ने कहा मिनरल वाटर तो अभी आए, हमारे जमाने में तो एक बाल्टी में पानी हुआ करता था, उसमें घास के 2-3 तिनके हुआ करते थे, वो निकाल के हम पानी पी जाते थे। टाइम हैज चेंज्ड। चीकू के लिए 600 रुपये लीटर का पानी आ रहा है, ये फर्क है। और 4 ओवर के बाद बहुत बढ़िया स्थिति में इस वक्त एनपी स्पोर्ट्स। इनफैक्ट एनपी स्पोर्ट्स को ऑल आउट करने की कोशिश करनी चाहिए, क्योंकि वो एक साइकोलॉजिकल एडवांटेज देता है। क्रिकेट में एक मुहावरा है, टू रन थ्रू अ साइड। आप अपने मुखालिफ टीम के 6, 7, 8 विकेट ले लेते हैं तो देन यू हैव डन अ गुड जॉब। क्योंकि हमने देखा पहले मैच में वेताल स्वामी ने धनवी के 9 विकेट निकाले थे।
अगला मुकाबला हार्दिक 11 और स्मरण स्पोर्ट्स के बीच होगा। दोनों टॉस के लिए रेडी रहे। प्लेइंग 11 लेकर नया ओवर लेकर आ रहे विश्वजीत ठाकुर। ठाकुर के सामने जितेश। बॉलिंग का बब्बर शेर और उसके सामने वहां पर बैटिंग का बब्बर शेर। तो एक तरफ गब्बर शेर और एक तरफ बब्बर शेर। बराबर से बल्ले पर ले नहीं पाए विश्वजीत ठाकुर। लय में आ गए और लय में आया हुआ विश्वजीत ठाकुर ये तबाही मचा सकता है। शेर की दहशत होती है लेकिन घायल शेर तबाही मचाता है। विश्वजीत ठाकुर के अंदर मुझे वो तबाही वाला शेर नजर आ रहा है। लेकिन सामने जितेश है जो वेताल स्वामी का रन मशीन है। एक और लाजवाब गेंद बेल्स के ऊपर से देखिए किस तरह कर्वेशियस डिलीवरी अंग्रेजी में जिसको कहा जाता है, मेकिंग अ कर्व इनटू द राइट हैंडर। व्हाट अ बॉलिंग। एक दिन में तैयार नहीं होता। बादशाहों को सिखाया है कलंदर होना, आप आसान समझते हैं मुनव्वर होना। और यहां पर अब ये हल्ला है, लगा तो 6। बहुत बढ़िया स्ट्रोक विश्वजीत ठाकुर के सामने, लपेटा 6। जिस तरह ढाबे में चिकन को लपेटा जाता है और टेटा को फ्राई किया जाता है, लपेटा 6। देखिए आदमी खाने में वेज हो उसका मतलब ये नहीं कि नॉनवेज की डिश का पता ना हो। अरे भाई जब अफगान जलेबी हो सकती है तो कुछ भी हो सकता है। जितेश अब ये देखिए कमबैक बॉल बहुत बढ़िया। मतलब विश्वजीत ठाकुर की ये खास बात रही है कमबैक बॉल। गलतियों से सीखें। कमबैक इज ऑलवेज बेटर देन सेटबैक ऐसा कहा गया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 6 विकेट के नुकसान पर 32। अभी भी पर्याप्त स्कोर नहीं है लेकिन एनपी स्पोर्ट्स ने चैंपियन टीम की तरह खेला है। नियमित अंतराल पर गिराई गई विकेटें उनके लिए काम कर गई है। अनिकेत की 4 विकेटें। एक और बढ़िया जड़ में आती हुई गेंद, साइड आर्म थ्रो फ्लिंग किया था। टू फ्लिंग अ साइड आर्म थ्रो, उस तरह का वो प्रदर्शन, बट विकेट नहीं मिल पाया। आखिरी गेंद 33 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स। जितेश एक आखिरी उम्मीद है ऐसा मैं समझ सकता हूं, क्योंकि प्रथमेश मात्रे आउट हुए, भूषण गोड़े आउट हुए, राखाड़े आउट हुए, इसके अलावा भावेश आउट हुए, अक्षय अधिकारी वहां पर बढ़िया कवर ड्राइव। सबसे बड़ी बात है स्ट्रोक सिलेक्शन। हर बार आप अपने बल्ले को तलवार नहीं बना सकते, कभी कभी अपने बल्ले को ढाल बनाना जरूरी है। और एक बढ़िया ओवर विश्वजीत ठाकुर का, ठीक है उसमें एक 6 आया लेकिन मुतासिर किया सभी को अपनी अच्छी गेंदबाजी से। ओवर समाप्त हुए कुल मिलाकर 5 और 5 ओवर के बाद स्कोर है 34, 6 विकेट के नुकसान पर। अक्षय राखाड़े एकमात्र डबल फिगर में पहुंच पाए। जितेश इस वक्त डबल फिगर में खेल रहे हैं। 12 गेंदों का खेल शेष है। आपने देखा सुमित ढेकले ने जिस जिम्मेदारी से पारी खेली थी, जिम्मेदारी लेना बहुत जरूरी है। सबसे बड़ी बात है कि रिजल्ट की परवाह मत कीजिए। कौन पूछता है समंदर का रास्ता नदी को, कौन पूछता है समंदर का रास्ता नदी को। जिन पर मंजिल का जुनून सवार होता है वो मशवरा नहीं लिया करते। एंड रिजल्ट कुछ भी हो, आई विल गिव माई बेस्ट। मेरे पास 12 गेंदे हैं, 12 में मैंने 20-25 बना लिए, मेरी टीम मैच में आ जाएगी। नए ओवर की शुरुआत, लेफ्टी बॉलर वाइड महेश नानगुड़े, अविनाश रामगुड़े और महेश नानगुड़े, ये दोनों की प्लेइंग स्टाइल सिमिलर टू ईच अदर।
और इस बार ताकतवर प्रहार है, गेंद के ऊपर बल्ले को स्वाइप करते हुए खेल दिया था, 1 रन पूरा किया। दूसरे के लिए निकल चुके हैं वहां पर जितेश। ये सही तरीका है, रन लेते रहना होगा। जिस तरह मधुमक्खी अपने छत्ते में शहद को इकट्ठा करती है, एक छोटा मधुकोश तैयार करती है, बिल्कुल उस तरह 1 रन, 2 रन, 4 रन, 6 रन, ये अलग अलग प्रकार के यहां पर शहद की बूंदों को इकट्ठा किया जा रहा है रनों के रूप में। ओहो हो, अब ये तो गिर गए, जोपला शॉट मारने गए लेकिन नहीं मार पाए। 37 for 6। युवा खिलाड़ी, उदयमान खिलाड़ी है नानगुड़े। एक और बढ़िया बॉल, क्या बात है, महेश नानगुड़े फिदा हो गया भाई। महेश नानगुड़े अगर ये गेंदबाजी लॉर्ड्स के मैदान पर करते तो गोरे लोग उसके हर डॉट बॉल पर शैंपेन की बोतलें खोल देते। ऐसी बॉलिंग की उसने, जिस तरह जितेश को बांध कर रखा है। सबसे बड़ी बात है कि मेन इन फॉर्म बैटर को रोक कर रखा है। दैट्स द क्वालिटी ऑफ अ गुड क्रिकेटर। और यहां पर विकेट गिरना तय है। दैट्स महेश नानगुड़े। आउट हो गए जितेश। अजीत फरडे ने कैच ले लिया। अजीत फरडे ने वो कैच लेकर प्रवीण तरडे की तरह खतरनाक का होगा, क्योंकि जितेश बहुत डेंजरस बैटिंग कर रहे थे। गुड जॉब महेश नानगुड़े। देखिए इस तरह आज पुणे की तरफ हम चले जाए, तुषार रणदीवे, महेश नानगुड़े, ऋतिक गड़ग, कई ऐसे युवा खिलाड़ी हैं, निहाल तुसामद, रोहन खरात, जो नाम कर रहे हैं। और इसके पीछे वजह है कि तालुका लेवल, जिला लेवल का प्रीमियर लीग खेलना चाहते थे। ऑन साइड पर बॉल गई, ऑफ साइड पर, और अनिकेत के 2 अच्छे ओवर और अब महेश नानगुड़े का ओवर ने मैच में नई जान डाल दी है एनपी स्पोर्ट्स के लिए। वेताल स्वामी परेशानी में इस वक्त 37 और अभी 38वां रन। अमर राउत ने कुछ समय पहले कहा था कि जो मॉइस्चर है, हवा नहीं चल रही है, कई ऐसे फैक्टर है जिसकी बदौलत रात को बॉल ट्रैवल नहीं हो पा रही है। और 5 ओवर का खेल समाप्त, 6 ओवर का खेल समाप्त, 38। अजीत पुत्रन को भी अपने प्लेइंग डेज याद आ गए। मुझे भी बॉल दी है, मैं भी घुमाऊंगा। एक समय हुआ करता था प्रेसी प्ले बॉय, उसका अटैक किया था रमेश शर्मा, अजीत पुत्रन, उल्लास मटकर, सतीश शेट्टी। मतलब वन ऑफ द बेस्ट बॉलिंग साइड्स यू कैन हैव इन टेनिस क्रिकेट। तो आखिरी ओवर अब शुरू होगा। रोशन वेखंडे, और एक स्लिप लगाई गई है उनके बॉल के कट करने की जो शैली है उसको देखते हुए। बहुत ज्यादा और अपील है यहां पर। अजीत फरडे, दोनों अंपायर एक दूसरे की तरफ अब जा रहे हैं। कभी कभी साझा निर्णय देना जरूरी है। यस, विल वेट एंड वॉच। वेरी इंटरेस्टिंग सिचुएशन, वाइड टर्न और बाउंस था, और अजीत पुत्रन वहां पर अपना फैसला देते हुए नॉट आउट। और देखिए खिलाड़ियों ने अंपायर की रिस्पेक्ट भी की तुरंत अपने अपने पोजीशन पर। आज जो मैंने शिस्त अनुशासन देखा है शाहपुर का, बहुत ही लाजवाब। ऑन साइड पर खेला, 1 रन लिया। स्कोर आगे बढ़ता हुआ 39 for 7।
अब ये ताकतवर शॉट है, लेकिन क्या दूरी तय कर पाएगा? नहीं, बहुत बढ़िया कैच, हाथों को ऊपर ले गए, बिल्कुल ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जिस तरह कैच लेते हैं। एक आसान कैच यहां पर रुपेश फरडे द्वारा। फील्डिंग की प्रैक्टिस बहुत जरूरी है। और 8वें विकेट का पतन। वेताल स्वामी ने जो दवाई धनवी 11 को पिलाई थी, वही दवाई अब यहां पर एनपी स्पोर्ट्स वेताल स्वामी को पिला रहे हैं। फर्क सिर्फ इतना है कि आपने जो डोज दिया था उसमें आपने 5 मिलीग्राम का डोज बढ़ा दिया है। दवाई कौन सी है ये मैं नहीं बता सकता क्योंकि मैं डॉक्टर नहीं हूं, लेकिन आशा करता हूं कि आयुर्वेदिक, एलोपैथिक, होम्योपैथिक या यूनानी, इसमें से ही कोई होगी। नए बैटर कुणाल और हरीश, 2 नए बैटर है। एक और विकेट गिर सकता है। अब देखिए दोनों ने एक दूसरे को आवाज दी। कहना चाहिए था ये मेरा कैच है, लेकिन दोनों ने कहा मेरा कैच है। ये गड़बड़ हो गई। 2 रन। मराठी में इसको कहते हैं दोघा तिसरा, आता सगळं विसरा। स्कोर को जरूरत थी और वो 2 रन, टोटल 3 रन दौड़कर बनाए गए। स्कोर अब आगे बढ़ेगा 42 रन्स फॉर 8 विकेट्स। धीमी गेंद, स्पिन गेंदबाजी एक कला है। जस्ट रोल योर फिंगर्स। लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स, लेट्स गेट रेडी फॉर द टॉस। हार्दिक 11 और स्मरण 11 टॉस के लिए आ जाए। हार्दिक आणि स्मरण या दोघांनी नाणेफेकसाठी यायचं आहे। धन्यवाद। ये दाव खत्म होता हुआ। बहुत बढ़िया बॉलिंग अनिकेत की, 11 रन देकर 4 विकेट लिए। उनका अच्छा साथ निभाया टीम के अन्य गेंदबाजों ने। और तर शहापूरचे सचिन तेंडुलकर म्हणजेच अनिल विशे साहेब, आपलं स्वागत आहे। या विशे साहेब ज्याची फलंदाजी चहू बाजूनी प्रेक्षकांना दिसे ते आहे अनिल विशे। आणि एक असा फलंदाज ज्याने आपलं नाव केलं। बघा जेव्हा तुम्ही शहापूरला राहता, वेलकम विशे साहेब, आपलं स्वागत आहे। अगदी कोलगेट स्माइल चेहऱ्यावर। आणि दुसऱ्या डावाला ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला धावतं समालोचन घेऊन येतील माझे मित्र अजय घरत आणि त्यांच्या जोडीला अमर राऊत। अनिल विशे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत। या विषयजी अनिल विशेजी आपला शुभ हस्ते घेणार आहोत। या अनिलजी विशे साहेब आणि सन्माननीय नामदेवजी अधिकारी साहेब, मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यावं। पंड्या सर, अनिलजी विशे आणि नामदेवजी अधिकारी साहेब आणि दोघांच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी। चला या स्मरण 11 लवकर या। आणि हार्दिक, आपण बघत आहात शहापूर प्रीमियर लीग tenniscricket.in च्या यूट्यूब चॅनलवर। आणि आमचे आरस भाऊ, आज त्यांचा रिक्षा फेमस झाला आहे। या सर, वेलकम।
वेलकम. या कॅप्टन या हार्दिकचे कॅप्टन या आणि स्मरणचे कॅप्टन. माझा आवाज जर पोचत असेल स्मरण 11 आपल्यापर्यंत कॅप्टन येईपर्यंत आपण नक्कीच बोलूया. अनिलजी, विषय जेव्हा आपली तुलना सचिन तेंडुलकर बरोबर केली जाते त्यावेळेला नक्की एक अभिमान वाटतो, परंतु मनाला एक समाधान सुद्धा वाटतो. नक्कीच हे शहापूरचं क्रिकेट म्हणजे ही पंढरी आहे क्रिकेटची आणि त्याचे जे नायक आहेत ना ते विजयजी भगत साहेब आमचे भाई. गेली कित्येक वर्ष मी आज माझं वय हे 44 जवळजवळ वयाच्या 12 वर्षापासून मी क्रिकेट बघतोय. इथे याच मातीत खेळलो आहे. भाईंच्या 3 टीम असायच्या ABC. एकही टीममध्ये मला कधी संधी भेटली नाही. एवढे इथल्या मातीत एवढं जबरदस्त क्रिकेट होतं. म्हणजे बाबू खेळला, सगळे खेळले इथं. मी फक्त बुट्ट बघायचो फक्त बस. म्हणजे एवढं इथलं क्रिकेट जबरदस्त होतं की चांगले प्रतिभावान खेळाडू इथून घडले. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे विजयजी भगत साहेब भाई. आणि आता त्यानंतर आमचे पाटोळे साहेब जे याच्यासाठी जी मेहनत घेत आहेत ना ती खरोखर उल्लेखनीय. मी ठाण्याला राहतो पण कुठली मॅच मी यूट्यूबवर नाही, इथं नाही आलो तर यूट्यूबवर बघतो. असं हे इथलं क्रिकेट आहे. या मातीतलं क्रिकेट म्हणजे जबरदस्त आहे. आणि इथले बघा आता तुम्ही बघाल तर बरेचसे खेळाडू आता SPL आहे, आता मुंबई प्रीमियर लीग आहे, जसे तारमळे. तर असे बरेचसे क्रिकेटर इथे घडणार. आणि याचे सर्वस्व मी आधीच म्हणजे आताही बोललो आणि अजूनही बोलेल की विजयजी भाईसाहेब यांचं हे श्रेय आहे. थँक्यू. हीच प्रतिक्रिया मला येते. आणि ही स्पर्धा पण जवळजवळ मग बघाल तुम्ही तर आता अख्ख्या महाराष्ट्रात अशी स्पर्धा कुठं होत नसेल एवढं चांगलं आयोजन आहे इथं. थँक्यू. तुमच्या हस्ते आपण एक नाणेफेक घेणार आहोत. तर कॉल कोणाचा असेल? अर्जुन बांगर. कॉल कोणाचा आहे? सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे, लक्षात ठेवा. चला तर हार्दिक 11 तुम्ही नाणेफेक जिंकली आहे आणि नाणेफेक जिंकून काय निर्णय घेतला आहे? फिल्डिंग करू. आणि ज्या पद्धतीने स्पर्धा सुरू आहे पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही प्रदर्शन दाखवलं त्याने तुम्ही समाधानी आहात का? तुम्हाला असं वाटतं की काही कच्चे दुवे राहिलेत? नाही, पहिल्या सामन्यामध्ये सर्वांनीच म्हणजे बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, बॉलिंग असेल, सर्व क्षेत्रामध्ये चांगला परफॉर्मन्स केला आहे आणि पूर्ण टुर्नामेंटमध्ये असाच परफॉर्मन्स करण्याचा आमचा प्रयत्न असेल. ग्रेट. स्मरण स्पोर्ट्स पहिल्या सामन्यात अगदी अटीतटीचा सामना, परंतु मला माहिती आहे तुमच्याकडे असे खेळाडू आहेत जे कमबॅक करू शकतात. आता तुम्ही पहिली फलंदाजी करणार आहात, एखादा स्कोअर दिसतोय का 7 षटकांमध्ये? असं काही ठरवलेलं नाही आहे टार्गेट. आम्ही बॉल टू बॉल प्रयत्न करू खेळायचा, ओव्हर टू ओव्हर, आणि एंड ऑफ द इनिंग आम्ही बघू कसं आहे ते. शेवटचा प्रश्न, भाईने हे जे आयोजन केलं आहे आज, हाय मास लाईट्स म्हणजे भलभल्या ठिकाणी भेटत नाही, त्याबद्दल काय म्हणाल? या लाईट्सबद्दल, कारण असं वाटतं दिवस उगवलं आहे. आता ते भाई सांगू शकतील कारण आम्ही एवढे 20-25 वर्ष इथे खेळतोय. आम्हाला ती प्रगती दिसते थोडी 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 करून. आज आम्ही जे खेळतोय त्यांच्यामुळेच खेळतोय. तर भाई तुमच्यासाठी 2 ओळी. फुलात फूल जाईचे, जगात प्रेम आईचे, स्मरण करावे साईचे आणि आयोजन बघावे तर विजयभाईचे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच हरीश पंड्या सर. सगळ्यांचं पुन्हा एकदा शहापूर प्रीमियर लीग 2025मध्ये सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने आपण वळतोय जिकडे 44 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे NP स्पोर्ट्स संघासमोर. वेताळ स्वामी संघ त्यांच्या विरोधात खेळत आहे आणि एक्झॅक्ट हाच स्कोअर 43 धावा झाल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. मात्र त्यावेळेला वेताळ स्वामी संघ चेस करत होता. सामना त्यांनी जिंकला देखील होता. सुरेख बॉल, भूषण गोळेचा अप्रतिम मारा. या पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत फक्त 1च धाव खर्च केली आहे. 5 चेंडू टाकून झालेत. टार्गेट जास्त मोठं नाही आहे.
परंतु स्पर्धा फार मोठी आहे. विजयभाई भगत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं या शहापूर प्रीमियर लीगचं दमदार आयोजन आपण पाहत आहोत. नांदगुडेसाठी आणखी एक चांगला बॉल, पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. या संपूर्ण षटकामध्ये आपण बघितलं की जास्त वेग धारण केला नाही भूषणनं, परंतु जी ॲक्युरेसी पाहिजे होती ती ॲक्युरेसी दाखवली आहे. अप्रतिम षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 1. सर, यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते ज्यावेळेला तुम्ही 44 ही धावसंख्या बचाव करण्यासाठी मैदानाच्या आत उतरलेला आहात आणि लो टोटल स्कोरची मॅच आहे. समोर दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, ज्यांना अटॅक करणं माहीत आहे, गोलंदाजीच्या केमोच्या विरोधात आक्रमण करणं माहीत आहे. आणि अशा दोनही फलंदाजांना खरं तर सूरजच्या विरोधात अप्रतिम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज भूषण घोळेकडनं. का माझ्या नावाचा सातत्यानं दबदबा राहिला आहे, का माझ्या नावाची दखल टेनिस क्रिकेट विश्वानं घेतली आहे. जे 6 चेंडू पाहिले केवळ 1 धाव खर्च केली आहे आणि उर्वरित 5 चेंडूंवर फलंदाजांना जेरबंद करण्यामध्ये कमालीचं यश संपादित केलं. 5 बॉल्स डॉट पाहायला मिळाले आणि ते 5ही चेंडू फलंदाजांना बॅटवर घेता आले नाहीत. एकच बॉल बॅटवर आला होता, त्याच्यावरती धाव मिळाली होती सूरज विशेला. सूरज विशे आणि महेश नांदगुडे ही सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवर आपण बघतोय. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज भावेश विशे. विशेष कामगिरी पहिल्या मॅचमध्ये राहिली होती. येथे बॉलला ओढवलंय, शॉर्ट आर्म पुल करत असताना जबरदस्त फटका, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, खणखणीत चौकार. सूरज विशेषच्या बॅटमधनं आपल्याला हा फटका पाहायला मिळाला. मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं सूरजकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या. यावेळेला पाठलाग करताना धावा कमी प्रमाणामध्ये आपल्या समोर असताना त्या लवकरात लवकर पुढे त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. कारण पहिल्या षटकामध्ये भूषणानं दबाव तयार केला, पण कळत न कळतपणे त्या गोष्टी मान्य कराव्या लागतील. कारण पहिल्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी झाली, प्रभावी आणि भेदकात्मकता अवलंबित असलेली गोलंदाजी पाहायला मिळाली. म्हणजे याचाच अर्थ वेताळस्वामी संघाने सांगितलं की 44 धावांचा जो आकडा आहे तो डझंट मॅटर, तो आमच्यासाठी काही प्रकारची भूमिका बजावणार नाही. आम्हाला फक्त समोरच्या संघाचा खेमू कसा उद्ध्वस्त करता येईल या दिशेने आम्ही गोलंदाजी करणार. गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये फारच चांगली झाली आहे, परंतु या षटकाची सुरुवात तेवढी चांगली नाही आहे. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल बॅटवर नेटचा घेता आलेला नाही आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला निश्चित रूपानं स्ट्रॉंग राहिलेला आहे सूरज विशे. ग्रामीण क्रिकेटमध्ये दसई संघासाठी कित्येक चांगल्या खेळ त्याने केलेले आहेत आणि शहापूरच्या या सिटी क्रिकेटमध्ये देखील त्याचं एक चांगलं वर्चस्व आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. जरूर थोडासा साचपडताना दिसतोय सुरुवातीला. धावसंख्या बिनबाद 5. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करत असताना अगदी पायांच्या समोरून डीप मिड विकेटला फील्डर आहे तिकडे. एकच धाव घेण्याची संधी आहे. स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं असतं अशा स्थितीमध्ये, जेव्हा तुमच्यासमोर 7 ओव्हर्समध्ये फक्त 44 धावांचं टार्गेट आहे. धावफलक हालता जर ठेवला फलंदाजांनी, अधूनमधून एखादा मोठा फटका आला तर मला नाही वाटत की जास्त खडतर हे टार्गेट असेल. निश्चितपणे त्या पद्धतीमध्ये मी म्हणेन नैपुण्यता प्राप्त असणारा हा फलंदाज आहे. सुरुवातीची जी 2 षटकं जी कुठेतरी आपल्यावर प्रेशर क्रिएट करू पाहतायत, अशा वेळेला थोडंसं अटॅकिंग मोडला आपण बाजूला ठेवून तिथे मात्र पुढे न्यावं लागेल. यावेळेला शॉर्ट ऑफ चेंडू होता, त्याला मात्र खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू निघून चाललाय, सीमा पार, हा ठोकलाय, चौकार. ग्रेट शॉट. कमजोर बॉल होता, स्लोवर होता, शॉर्ट बॉल होता. वाट पाहिली चेंडूची आणि त्यानंतर वाट लावली आहे. बॅकफुटला जात असताना, इनफिल्डला क्लिअर करत असताना महेश नांदगुडे. स्क्वेअर ऑफ द विकेट, एक अतिशय देखणा फटका, खणखणीत चौकार येतोय. मागडं राहिलं आतापर्यंत हे षटक भावेश विशेचं. उद्घाटनीय सामन्यामध्ये मेडन षटकानं सुरुवात त्याने केली होती, 2 गडी देखील बाद केले होते. ओहो, इथे जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची कड आणि फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. निश्चित अगोदरच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर महेश सारख्या फलंदाजाला माघारी धाडण्यामध्ये यश आले भावेशला. आणि मी मगाशीच म्हटलं ना की आता मात्र तुम्हाला धावा वाचवण्यापेक्षा 44 धावांचं टार्गेट तुम्ही डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आत गोलंदाजी करतायत. अशा वेळेला तुम्हाला समोरच्या संघाची जी टॉप ऑर्डर आहे ती लवकरात लवकर तुम्हाला तंबूमध्ये धाडावी लागेल. विकेट जास्तीत जास्त तुम्हाला प्राप्त कराव्या लागतील. त्यावेळेला कुठेतरी हा 44 धावांचा आकडा या क्षणाला पाठलाग करत असणाऱ्या NP स्पोर्ट्स शहापूर या संघासमोर दबाव निर्माण करू शकतो. कारण या संघाकडे खासियत आहे, आपण जर त्यांची बॅटिंग लाईनअप पाहिली, डेप्थ आहे, खोली आहे, या संघातला अगदी मिडल ऑर्डर नंतर देखील टॅलेंटर्सकडे देखील ती ताकद आहे. सर त्या शेवटच्या क्षणाला येऊन देखील मॅचमध्ये आपल्या विजयाची समीकरणं ते यशस्वी करू शकतात. पण आता कोण येतोय मैदानाच्या आत? एक आयकॉन प्लेअर बाहेर गेल्यानंतर विश्वजीत ठाकूर, ज्या नावानं टेनिस क्रिकेट विश्वाला खऱ्या अर्थानं वेड लावलाय
असंख्य तरुण क्रिकेट शौकीनांच्या मनामध्ये ज्यानं आपलं स्थान खऱ्या अर्थानं अबाधित केलंय असा विश्वजित ठाकूर, 9वा बॅटिंग क्रेज. विश्वजित ठाकूर नेहमीच चर्चेत राहिलेलं हे नाव आहे टेनिस क्रिकेटच्या या खेळामध्ये. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजीमध्ये सुरुवात खराब होती, पण या मॅचमध्ये दोन्ही षटकं खूप चांगली हाताळली. विशेषतः खोलवर टप्प्याची त्याची गोलंदाजी, वेगवान मारा पाहायला मिळाला. गोलंदाजांनी तर आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे NP स्पोर्ट्स टीमसाठी. पण आता फलंदाजांना देखील आपली जबाबदारी ओळखूनच खेळ करावा लागणार आहे. धावसंख्या 10 असताना पहिला गडी बाद झालाय. महेश नानगुडे आयकॉन प्लेअर बाद झालाय आणि आता नवीन बॅटर देखील आयकॉन प्लेअर मैदानामध्ये आपण बघतोय. विश्वजित ठाकूर ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता होती, त्याची पूर्तता तर केली आहे या षटकामध्ये गोलंदाज भावेश विशेनं. इथून आणखी 34 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता NP स्पोर्ट्सला. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. हो, ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका आहे कव्हर्समधून. डीपमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पोहोचतोय बॉलवर, चांगलं क्षेत्ररक्षण. हो, दुसऱ्या धावेचा देखील तेथे प्रयत्न, मात्र माघारी परतावं लागलंय फलंदाज सूरजला आणि तो योग्य निर्णय होता असं मी म्हणेन, कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर येथे जरूर धोका उद्भवला असता. एकच धाव मिळाली आणि याचबरोबर षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 1-11. निश्चित 5.50च्या सरासरीने आता पहिल्या 2 षटकांमध्ये 11 धावा लगवण्यात यश आलंय. 44 धावांचा पाठलाग करत असणाऱ्या NP स्पोर्ट्स शहापूर या संघाला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं भूषण गोळचं षटक, त्या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च झाली. दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं महागडं ठरू पाहत होता, परंतु महेश ननगुडेची ज्या पद्धतीनं विकेट प्राप्त केली तिथे मात्र आत्मविश्वासावर स्वार झाला तो गोलंदाज भावेश विशे. पहिली 2 षटकं गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या किमूच्या बाजूने राहिली आहेत. यावेळेला बॅटिंग पॉवर प्ले अनाऊन्स केला जातोय. निश्चित ही वेळ आहे, कारण विश्वजित आता मैदानाच्या आत आलाय. समोरचे गोलंदाज दोन्ही बाजूनं अटॅकिंग मोडमध्ये आपल्याला दोनही संघ पाहायला मिळतात आणि एकीकडनं पहिल्या 2 षटकांमध्ये सरासरीपेक्षा कमी धावा खर्च केल्यानंतर जो दुणावलेला आत्मविश्वास आहे गोलंदाजांचा, त्या आत्मविश्वासावर वार करण्याची ही योग्य अचूक वेळ आहे आणि ही समय सुचकता या क्षणाला दोन्ही बॅटरनं एकमेकांशी चर्चा केली, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा घेतलाय, कारण माहीत आहे पहिली 2 षटकं ही अपेक्षित धावांच्या सरासरीपेक्षा आपण कमी राहिलो आहे. या तिसऱ्या षटकामध्ये तो प्रयत्न असेल विश्वजितला सेट होण्याचा, गोलंदाजांना अजून दबावामध्ये आणण्याचा आणि इथून पुढे आपल्या डावाला आक्रमकतेच्या रोखानं पुढे नेण्याचा. 30 बॉल्स आणि 33 धावा असं समीकरण. मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्त झाल्या झाल्या लगेचच बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. याच्यावरून स्पष्ट दिसतंय की धावांचा जो वेग आहे तो वाढवण्याचाच प्रयत्न असणार आहे आणि त्याची गरज खरं तर थोडीफार आहे, नाही असं म्हणता येणार नाही. समीकरण अजूनही तेवढं कठीण नाही आहे, पण ह्या ओव्हरमध्ये जर 2 ते 3 मोठे फटके आले तर एकदमच सोपं समीकरण होईल. हॅपी आलाय, हॅपीचा पहिला बॉल उंच उडवलाय आकाशामध्ये, बॉल खाली येतोय, फिल्डर डीपमध्ये, जबरदस्त कॅच. भूषण गोळेनं कुठलीही चूक केलेली नाहीये आणि विश्वजित ठाकूर बाद. पहिलाच बॉल होता बॅटिंग पॉवर प्लेचा आणि पॉवर प्ले कुठलाही असू द्यात अमर सर, ती 2 धारी तलवार आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा वेगाने देखील येताना दिसत असतात, मात्र विकेट जाण्याची शक्यता देखील तेवढीच जास्त असते. टायमिंग चुकलं होतं, ऑन द राईज खेळले होते. विश्वजित ठाकूर काऊ कॉर्नरला टिपले गेलेत. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. महेश नानगुडेच्या माध्यमातून पहिला अडथळा दूर केल्यानंतर इथं वेता स्वामी संघानं विश्वजित ठाकूरला देखील काही हालचाल न करता स्तब्ध ठेवून शांत ठेवून मागे आणि आता मात्र मैदानाच्या आत इम्पॅक्ट प्लेयर विशाल, निश्चित भरतच्या जागी मात्र तो आपल्याला इम्पॅक्ट प्लेयर खेळताना पाहायला मिळेल. विशालची देखील खासियत आहे अजय सर, गतवर्षीची याच यंदाच्या हंगामामधली NP स्पोर्ट्सनं जी फायनल मारली त्या फायनल जो विजेतेपद भूषवलं, 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना अगदी टॉप ऑर्डरला आलेला हा बॅटर ते शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आत राहिला आणि 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना चपराक लगावणारा चौकार देखील पाहायला मिळाला. विशाल मोरगे मजबूत बांध्याचा खेळाडू आहे विशाल मोरगे, इम्पॅक्ट प्लेयर म्हणून तो मैदानामध्ये आलेला आहे. संघाची स्थिती काहीशी नाजूक जरूर पाहायला मिळते, मात्र टार्गेट लक्षात घेऊन बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये विश्वजितनं बॅटिंग पॉवर प्ले घेतला, कारण मागचा बॉल त्याने जो खेळला होता, दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल मिडल केला होता, त्याला असं वाटलं की येस बॉल मिडल झालेला आहे, लगेचच बॅटिंग पॉवर प्ले घेऊन आपण 1 ते 2 मोठी फटकी जरी खेळलो तरी मात्र पूर्णपणे प्रेशर रिलीज होऊन जाईल आणि तोच प्रयत्न केला, परंतु टायमिंग चुकलं. खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला भूषण गोळेच्या माध्यमातून.
हॅपीला विकेट मिळाली पहिल्याच बॉलवर. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची खड लागली, आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा धक्का देत असताना गोलंदाज हॅपी. महत्वाच्या आणि भरोशाच्या फलंदाजांची इथे मात्र फक्त हजेरी आपल्याला पाहायला मिळते आणि ही खासियत आहे. मगाशी म्हणून म्हटलं ना सर की ज्या पद्धतीनं अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते, आक्रमकता पाहायला मिळतो की इथे धावांचा बचाव नाही आहे. त्यामुळे समोरच्या फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून आपण वंचित ठेवावं, त्याला रोखून ठेवावं, या पद्धतीचं कोणतंही प्लॅनिंग पाहायला मिळत नाही. आलेला फलंदाज आपल्या गळाला कसा लागेल, आलेला प्रत्येक खेळाडू हा तंबूच्या आत लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर कसा निघेल, या ज्या प्लॅनिंगनं गोलंदाजी केली जाते ती मात्र लाजवाब, अप्रतिम, वर्णनीय, तुलनीय आणि खरं तर कौतुक करावं लागेल. हे गेम स्पिरिट आपल्याला पाहायला मिळत आहे, स्पोर्ट्स स्पिरिट आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आत आपलं जे प्लॅनिंग यावेळेला मात्र सक्सेसफुली इम्प्लिमेंट करताना ही जोडगोळी पाहायला मिळते. आणि इम्पॅक्ट प्लेअर वापरण्याची जी रणनीती होती ती अक्षरशः फोल ठरलेली आहे NP स्पोर्ट्स या टीमची. NP स्पोर्ट्सनं पहिला सामना गमावलेला आहे, त्यांच्यावर देखील प्रेशर आहे. या मॅचमध्ये संधी फार चांगली आहे त्यांच्याकडे असं वाटत होतं सुरुवातीला जेव्हा डावाला सुरुवात झाली, कारण टार्गेट फक्त 44 धावांचं आहे. पण ते देखील आता ते म्हणतात ना, गोष्ट छोटी मात्र डोंगरा एवढी. ते आता डोंगरा एवढं वाटायला लागलं आहे आव्हान. 11 धावांवर 3 धक्के बसलेत. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज हॅपीनं प्रभावित केलं होतं पहिल्या मॅचमध्ये देखील. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, त्याच्याकडे चांगला स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय, वेग आहे. हवेत आहे बॉल, परंतु इनफिल्डच्या वरून 2 धावा किमान मिळतील असं दिसतंय. फिल्डर दुरून पोहोचतोय आणि अगदी सहजरित्या इथे 2 धावा कंप्लीट करत असताना नवीन बॅटर मयूर दिनकर 2 धावांनी संघाची धावसंख्या 13 या अंकावर जाऊन पोहोचले. 3 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. निश्चित क्षणागणिक जी सगळी हालचाल जर आपण पाहिली, ती मोमेंट ज्याला आपण शिफ्ट होणं म्हणतो, ती थोडंसं मोमेंटम इकडे आलेलं होतं. बॉलिंग करणाऱ्या वेतस्वामी संघाकडे इथे थोडंसं विचार करावा लागेल, कारण सूरज अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि अशा वेळेला मात्र दुसऱ्या बाजूनं नावाला गळती लागली, परंतु मयूर दिनकरच्या बॅटमधनं आश्वस्त करणारा फटका फसलाय की काय. लाजवाब क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला भूषण गोळेच्या माध्यमातून ही कमिटमेंट आहे. तुम्ही क्रिकेटच्या मैदानात किंवा तुमच्या बॅटिंग आणि गोलंदाजीच्या जोरावर सगळी कमाल नाही करू शकत. तुम्हाला गोलंदाजाच्या मेहनतीला जर यशाचं पाणी द्यायचं असेल तर निश्चितपणानं उर्वरित 10 खेळाडूंचं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं आहे. संपूर्ण समर्पण काय असतं ते हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. फार दूरवरचं अंतर आपल्या उजवीकडे धावत जात असताना कापून काढलं भूषण गोळेनं आणि निश्चित रूपानं 4 धावांचं संरक्षण आपल्या टीमसाठी केलंय. वेगवान बॉल पायावर आदळलाय, परंतु डाव्या एष्टीला सोडून जाणारा हा बॉल असावा, त्यामुळेच पंचांनी अपील स्पष्टपणे नाकारलंय. लेग बायचा इशारा. डिक्लेअर झोनमध्ये बॉल मार्गस्थ होताना दिसलाय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 16वर जाऊन पोहोचली आहे. टिच्चून मारा होतोय. पहिल्या षटकामध्ये भूषण गोळे आला, त्यानंतर भावेशच्या विरोधात आक्रमण झालं, मात्र त्याने देखील कमबॅक करून दाखवलं, विकेट मिळवली आणि या षटकामध्ये तर अप्रतिम धारदार गोलंदाजी हॅपीची पाहायला मिळते. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अगदी ओव्हर पिच, ताकदवान फटका आहे. भूषणच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. इट्स आउट ऑफ द पार्क फॉर मॅक्सिमम. या फटक्यांसाठी मयूर दिनकर ओळखला जातो. या फटक्यांसाठी शहापूरचा क्रीडा रसिक, क्रिकेट शौकीन मयूर दिनकर याच्या बॅटिंगवर नितांत प्रेम करतो आणि आवश्यकता होती. मगाशी जर आपण पाहिलं की एका पॉइंट पर्यंत थोडीशी दोन्ही बाजूनं धावांचा संघर्ष चालू आहे, कारण सूरजला देखील मोठे फटके खेळता येत नाही आहेत. मयूर सातत्यानं प्रयत्न करत होता आल्यापासून, कारण जी डळमळीत अवस्था झालेली होती तिला मात्र चैतन्यता प्रदान करणं यानुसार फलंदाजी चालू झाली. परंतु इथे मात्र हा फटका डावाला नवा आकार देईल. या 6 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर झाली आहे 3 बाद 22 धावा आणि अजूनही विजयाकरता आवश्यक असतील त्या मात्र 22 धावांचीच गरज. निम्मा पल्ला पार केलेला आहे या षटकाराच्या जोरावर. NP स्पोर्ट्सनं 22 धावा फलकावर आणखी 22 बनवायचे आहेत, परंतु आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. SK सर कुठे असतील, त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचंय. माननीय विजयभाई आपल्याला बोलवत आहेत. गोलंदाज हॅपीला आपण बघितलं, त्याची एक रणनीती होती की फलंदाजांना थोडंसं आमिष दाखवायचं, प्रलोभन द्यायचं आणि त्यामध्ये विकेट मिळवायच्या. त्यामध्ये तो यशस्वी देखील ठरला होता, परंतु शेवटचा बॉल त्याच्यावर तुटून पडलाय. फलंदाज मयूर दिनकर आणि विशे ही जोडी खेळपट्टीवर. भूषण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. ऑल लिडिंग एज बॉल हवेत आहे, परंतु गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या रीचेनमध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी उपलब्ध होते सूरज विशेकडे. सिंगलच्या जोरावर संघाची धावसंख्या 23
10 धावांचं योगदान या 23 धावांमध्ये सूरज विशीचं आपण बघतोय आणि 10 धावा मयूरच्या बॅटमधून देखील आलेल्या आहेत. तर ही जोडी आता कुठेतरी जमताना दिसते. निश्चित या दोघांमधली जी अभेद्य भागीदारी आहे ती मात्र डावाला थोडीशी स्थैर्यता प्रदान करेल. इथे स्लो वन बॉल, चेंज ऑफ पेस आणि अगदी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जो अपेक्षित बाउन्स होता फलंदाजाला तो मात्र मिळाला नाही. सो बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला आणि खासियत राहिली आहे. पुढे पडलाय बॉल, विकेट किपरच्या थोडासा पुढे हाफ वॉलीमध्ये त्याने तो बॉल कॅच केलाय. एज तर लागली होती. स्लोअर बॉल, चांगला फसवा बॉल होता. यावेळेला वेगवान बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली फलंदाजानं. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज भूषण गोळे साताऱ्यावरून आलेला आहे. शहापूरमध्ये खेळण्यासाठी ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आणि प्रभावी मारा करतोय. पहिल्या मॅचमध्ये देखील 2 ओव्हर्समध्ये 7 धावा देत 3 गडी बाद केले होते. ह्या मॅचमध्ये आत्तापर्यंत फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात. त्याचं हे दुसरं षटक आपण बघतोय. निश्चित अजय सर, थोडीशी माझी चुकी झाली की ती मगाशी मला ते पाहता आलं नाही. परंतु चांगली गोलंदाजी. मयूरच्या विरोधातला हा संघर्ष यावेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेडलेला चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल आणि आपण जर या डावाचं जर विश्लेषण करत असू गरज सर, तर निश्चितपणानं मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिला आहे. पण जिथे 3 गडी गमावल्यानंतर डावाला खऱ्या अर्थानं आकार देणं आवश्यक होतं, त्या पद्धतीचा खेळ दोघांकडनं झाला. मोठे फटके जरी येत नसले तरी मात्र धावफलक हलतं ठेवण्यामध्ये यश आलंय दोघांना. प्रयत्न मात्र मोठ्या फटक्यांचाच सुरू आहे. प्रत्येक बॉलवर आता घणाघाती प्रहार करण्याची गरज आहे का, हा प्रश्न येथे निर्माण होतोय. स्लोवर लेग ब्रेक बॉल, जबरदस्त व्हेरिएशन्स आज आपण बघतोय भूषण गोळेकडून. आणि आजच नाही तर गेल्या काही वर्षांपासून तो हे सारे व्हेरिएशन्स दाखवत आलेला आहे. जबरदस्त बॉल, क्विकर डिलिव्हरी, अपील जोरदार, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. असं वाटतं की ट्राउझरला ब्रश होऊन बॉल निघून गेलेला आहे विकेट किपरकडे. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. फक्त 2 धावा खर्च केल्या भूषणनं या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये त्याने फक्त 1च धाव खर्च केली होती. लाजवाब गोलंदाजी भूषण गोळेची. 4 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या 24, 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण 18 चेंडू आणि 20 धावा. पुढच्या सामन्यामध्ये एका बाजूला पवन केणे आणि भावेश पवार, तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत केतन म्हात्रे आणि प्रीतम बारी. स्मरण 11 संघ, त्यांच्या विरोधात आपल्याला टीम पाहायला मिळेल हार्दिक 11. आणि त्यानंतर आणखी एक महत्त्वाची मॅच, आजच्या रात्रीतील शेवटची मॅच असेल NP स्पोर्ट्स विरुद्ध धन्वी स्पोर्ट्स. शहापूर प्रीमियर लीग 2025 11वं पर्व आहे SPLचं. आयोजक शहापूर तालुका टेनिस क्रिकेट, सन्माननीय विजयभाई भगत जे नगरपंचायत शहापूरचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आहेत आणि शिवसेना शहर प्रमुख देखील आहेत. त्यांच्या समवेत निलेशजी पाटोळे, कैलासजी भांडे, नीरज बोंबे, हेमंत निचिते, नामदेव पडवळ, राजाराम वळवी, संदीप दिवाणे, विनोद भोईर, चेतन मडके, नरेश भेरे आणि अभिजित सावंत यांना आपण पाहतोय, ज्यांच्या अथक परिश्रमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्या समोर आलेली आहे. शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा हा खऱ्या अर्थानं उत्सव आपण एन्जॉय करतोय. सामना रंगतदार अवस्थेत आपल्याला जाताना दिसतोय. 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 4 ओव्हर्स नंतर धावसंख्या फक्त 24. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु या सामन्यामध्ये देखील थरार आहे. या आधीचा सामना काय सामना रंगला होता. लास्ट बॉल थ्रिलर, शेवटच्या ओव्हरमध्ये 2 डिफेंड करायच्या होत्या आणि पवन केणेनं ऑलमोस्ट त्या करून दाखवल्या होत्या स्मरण 11 संघासाठी, परंतु शेवटच्या बॉलवर अखेर 1 धाव बनवण्यात आली आणि तो सामना तेथे फिनिश होताना आपण बघितला. नवीन षटक घेऊन गोलंदाज. पहिला बॉल स्विंग केला ऑन साईडला, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डिक्लेअर झोनमध्ये बॉल मार्गस्थ होत असताना फटका चांगला होता, परंतु मैदानाच्या ज्या मर्यादा आहेत त्याच्यामुळे फक्त 1च धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय फलंदाजाला. मयूर दिनकरच्या बॅटमधून ही धाव येते. प्रथमेश म्हात्रे गोलंदाजीसाठी आलेला आहे, आणखी एक ऑल इंडिया आयकॉन प्लेयर. खरं तर
ज्या ऑल इंडिया फॉर्मॅटच्या स्पर्धा आपण पाहत असतो, प्रथमेश म्हात्रे एक मुख्य फलंदाज म्हणूनच तो खेळत आलेला आहे, परंतु फुंडे उरण टीमसाठी ग्रामीणमध्ये जेव्हा तो खेळण्यासाठी येतो तेव्हा मात्र त्याची अष्टपैलू भूमिका आपण कित्येकदा बघितलेली आहे आणि आज या शहापूर प्रीमियर लीगमध्ये देखील अष्टपैलुत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न. शॉट ऑन पोल, बॉल आकाशात, फिल्डर आहे डीपमध्ये, डीप स्क्वेअर लेगला टिपला जातोय झेल आणि फलंदाज बाद. निश्चित हा संघर्ष संपलाय. अगदी सुरुवातीपासून मैदानाच्या आत उपस्थित असलेला सूरज विषय मोठ्या फटक्यांसाठी तरसत होता, डावाला आकार देण्याचा प्रयत्न करत होता, संघाला सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या संघर्षाला मात्र त्याला यशाची किनार खऱ्या अर्थानं चढवता आली नाही आणि सरत शेवटच्या क्षणाला या समीकरणामध्ये त्याचं राहणं अत्यंत आवश्यक होतं अजय सर, कारण सुरुवातीपासून आलेला हा फलंदाज होता. तुम्ही महत्त्वाच्या 2 गोलंदाजांना देखील खेळून काढलाय. इथे मात्र आवश्यकता होती आता गिअर बदलून पुन्हा जे सोपं समीकरण वाटतंय आणि ते इक्वेशन जे सोपं वाटतंय त्याला मात्र सक्सेस करण्यासाठी आपल्याला खेळणार. पण शहापूरच्या क्रिकेटमधलं आणखी एक मोठं नाव अजित फर्डे यावेळेला मैदानाच्या आत, वन ऑफ द लेजेंडरी क्रिकेटर ऑफ शहापूर क्रिकेट. खरं तर या खेळाडूनं सर हे मैदान फार गाजवलं आहे. मागच्या 2-3 हंगामात या खेळाडूला आपण अत्यंत मोठ्या इनिंग्स खेळताना पाहिलं आहे. मग दिग्गज गोलंदाजांच्या विरोधात देखील या खेळाडूंनी, या फलंदाजानं आपली जे बॅटिंगमधले जे कौशल्य आहे ते सातत्यानं दाखवलेत. अनेक उदयोन्मुख खेळाडू या खेळाडूच्या माध्यमातून घडलेत. अनुभवाचा कस पणाला लावून सध्या संघ दोन्ही बाजूने जो संघर्ष करतायत तो संघर्ष आपल्या संघाच्या बाजूने निकालात काढण्यासाठी अजित फर्डे यांची खेळी नेमकी कोणती कामगिरी करते हे देखील पाहणं अत्यंत रंजक ठरेल. आपण बघतो की चेंडूंची संख्या आता कमी होत चाललेली आहे आणि धावा ज्या बनवायच्या आहेत त्या काही अधिकच्या धावा बनवायच्या आहेत. 16 बॉल्समध्ये 19 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुरेख फटका, परंतु कव्हरला बीट करू शकलेला नाहीये. धावचीची संधी आणि यस फलंदाज धाव बाद. आणखी एका विकेटचं पतन, आणखी एक मोठा धक्का बसतोय NP स्पोर्ट्स शहापूर टीमला. अमर सर, हा सामना फारच जास्त रंगतदार अवस्थेत आता पोहोचताना दिसतोय. 15 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण. 5 फलंदाज बाद झालेत. इथे थोडासा दुर्दैवी ठरलाय फलंदाज अजित फर्डे. निश्चित 15 चेंडू आणि 19 धावांची 15 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे विजयाकरता. खरं तर NP स्पोर्ट्स संघाला 44 धावा ज्या वेळेला पाठलाग करण्यासाठी संघ मैदानाच्या आत उतरला त्यावेळेला एक वेगळ्या रिलॅक्स मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. धावांचा आकडा पाहिल्यानंतर समोरच्या संघाच्या विरोधात आपण घेऊ शकतो, पण या क्षणाला ज्या पद्धतीची गोलंदाजी वेताळस्वामी स्पोर्ट्स शहापूर संघाकडनं पाहायला मिळते ती मात्र वाखाणण्याजोगी आहे. ज्या पद्धतीनं फलंदाजांच्या विरोधात जे प्लॅनिंग केलं गेलं, प्रलोभन दाखवलं गेलं, जाळं फेकलं गेलं, त्या दाखवलेल्या प्रलोभनाला, दिलेल्या आमिषाला आणि फेकलेल्या जाळ्याला मात्र सहजपणे गळाला लागले आहेत यावेळेला सगळे दिग्गज फलंदाज NP स्पोर्ट्स संघाकडनं. कौतुकास्पद गोलंदाजी. नवीन फलंदाज चेरवलीचा आणखी एक खेळाडू मैदानामध्ये, रुपेश फर्डे. अजित दुर्दैवी ठरला. आपण बघतोय कव्हरमध्ये खेळाडू आहे जितेश, त्याच्या पायाला बॉल लागला आणि त्यानंतर कव्हर पॉईंटच्या खेळाडूनं बॉलला उचललं होतं. आल्याला बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या वेगाचा अजिबात अंदाज बांधता आलेला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. प्रथमेश सातत्याने आपण बघतोय की उजव्या हाताचे फलंदाज त्याच्या समोर येत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय आणि फलंदाजांना त्याने बांधून ठेवलंय. 14 चेंडू आणि 19 धावा. एक वेळ समीकरण 24 चेंडू आणि 22 धावांचं होतं, परंतु आता 14-19. क्विकर बॉल आतमध्ये आणलाय. अपील आणि यस उचलून धरलाय पंचांनी. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. विकेट नंबर 6 गोज डाऊन. आता मात्र दबावाचे फासे घट्टरीत्या आवळले जात आहेत NP स्पोर्ट्स संघाच्या अवतीभोवती आणि जे इक्वेशन सातत्यानं आपल्याला अगदी सुरुवातीपासून सोपं वाटत राहिलं ते सरत्या शेवटच्या क्षणाला कठीण करण्यामध्ये यश आलंय. ते वेताळस्वामी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या गोलंदाजांना. कमालीची गोलंदाजी. जो पाया रचला गोलंदाज भूषण गोळेनं, त्याच्या प्रत्येक कामगिरीला, त्याच्या प्रत्येक डिसिजनला, त्याच्या प्रत्येक निर्णयाला खऱ्या अर्थाने योग्य साथ दिली त्या संघातल्या इतर सहकार्यांनी. कारण 2 षटकांमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. तिथे खऱ्या अर्थानं नीव रचली गेली.
तिथं खऱ्या अर्थानं NP स्पोर्ट्स संघाचा संघर्ष अटळ आहे याचा इशारा भूषण गोळेनं दिला आणि तो अटळ असलेल्या संघर्षामध्ये आतापर्यंत बाजी मारली आहे. 43 धावा धावफलकावर अंकित केलेल्या फर्स्ट इनिंगमध्ये फलंदाजीमध्ये नैराश्यता प्राप्त केलेल्या वेताळस्वामी संघानं पुनरागमन करणं शिकलं पाहिजे. जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा पुन्हा नव्यानं पेटून उठायचं असतं आणि इतक्या जिद्दीनं पेटून उठायचं असतं की तुमच्या त्या संघर्षामध्ये तुमचा जय हा स्वतःहून आपण सुनिश्चित केला पाहिजे. 13 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. प्रथमेशनं काय गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू टाकलेत, एकच धाव खर्च केली आहे. 3 फलंदाज बाद झालेत या षटकामध्ये, ज्यामध्ये एक फलंदाज धावचीच्या रूपात देखील बाद झालाय. मात्र 2 फलंदाजांचं काम तमाम केलंय प्रथमेश म्हात्रेनं. आयकॉन खेळाडूची भूमिका किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा इथे सिद्ध करत असताना गोलंदाजीमध्ये प्रथमेश म्हात्रे. नवीन बॅटर अख्तर शेख मैदानामध्ये. दसईचा खेळाडू अख्तर शेख, अनुभव चांगला आहे अख्तरकडे देखील, परंतु तो पणाला लावावा लागणार आहे. हो, आतमध्ये येणारा बॉल होता. लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय. डाव्या स्टीला कदाचित मिस करत असावा, हाईट देखील होती. आणि याचबरोबर हे षटक होईल समाप्त. अफलातून गोलंदाजी, सक्सेसफुल षटकाची समाप्ती केली गोलंदाज प्रथमेशनं. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 26, 6 गडी बाद, 4 विकेट शिल्लक आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी, 12 बॉल्समध्ये बनवायच्या 18 धावा. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. अजय सर, आपण मगाशी याच गोष्टींचा उहापोह करत होतो की जी बॉलिंग अटॅक जो आपल्याला पाहायला मिळाला, जे आक्रमण पाहायला मिळालं, ते वेताळस्वामी संघाकडनं कधीच धावा कमी करण्याचं नव्हतं. मी वारंवार हीच चर्चा यासाठी करतो आहे कारण ज्या पद्धतीनं टीम मिटिंग झाली असेल, मैदानाच्यात उतरण्याच्या अगोदर 44 धावा आपल्याला डिफेंड करायच्या आहेत. समोर NP स्पोर्ट्स संघ आहे. सर, आपण या संघाची बॅटिंग लाईनअप जर पाहिली सर, ते शेवटचा फलंदाज देखील मैदानाच्या आत आल्यानंतर क्षमता ठेवून आहे की तो मोठ्या फटक्यामध्ये मॅच जिंकू शकतो. आणि अशा वेळेला जर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू हा विकेटसाठी फेकला गेलाय. प्रत्येक चेंडू हा विकेट प्राप्त करण्यासाठी फेकला गेला आणि त्याचं परिणाम फलित स्वरूप जर आता पाहिलं तर या 5 षटकांपर्यंत झुंजावं लागलंय, संघर्ष करावा लागलाय तो NP स्पोर्ट्स शहापूर या संघाला. 12 चेंडू आणि विजयाकरता 18 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. या आधीच्या मॅचमध्ये 12 बॉल 17 आणि त्यानंतर 6 बॉल्समध्ये 2 धावा असं समीकरण येऊन ठेपलं होतं आणि अखेर 1 चेंडू 1 धाव असं समीकरण आपण बघितलं होतं. हा सामना देखील कदाचित तुम्हाला वाटतंय की त्याच दिशेनं चाललेला आहे. लास्ट बॉल थ्रिलर. निश्चित सर, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल, परंतु 5व्या षटकानंतर हे जे 6वं षटक फेकलं जाईल त्या गोलंदाजाला मात्र या सगळ्या मेहनतीवर कळ चढवावा लागेल. या सगळ्या मेहनतीला खऱ्या अर्थानं यश संपादित करावं लागेल. गोलंदाज हॅपी, 9वानं बॉलिंग ट्रॅक. 12 चेंडू विजयाकरता 18 धावांची आवश्यकता. हॅपीचं पहिलं षटक फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी त्याने बाद केलेले आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट जातोय. खोलवर बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि भन्नाट वेग. चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली. अचूक फुटवर्क पाहायला मिळालं नाहीये. पदलालित्य फार महत्त्वाचं आहे. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे हॅपीनं. पेनल्टीमेट षटकाला सुरुवात झाली आहे. सामना अतिशय आता गरम होतोय. रंगतदार अवस्थेत असलेली ही मॅच शहापूर प्रीमियर लीग 2025. 11-18चं समीकरण. इनसाइड एज बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळेल. चौकार षटकार येथे वाचवायचे आहेत. गोलंदाजाला माहिती आहे की चौकार षटकार जर खेळू दिले नाहीत तर ह्या धावा बनवणं फारच कठीण जाणार आहे फलंदाजांसाठी. शहापूर प्रीमियर लीग 2025चा आनंद आणि आस्वाद घेण्याकरता शहापूर तालुक्याचं युवा उमद नेतृत्व माननीय भूषणजी शेलवले यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. भूषणजी शेलवले, आपलं मनापासून स्वागत. चला वळूयात मैदानाच्या आत. पहिला डॉट बॉल आला, नंतर डिक्लेअरच्या रूपानं सिंगल आली आहे. समीकरण आता मात्र बदललं जाईल. 10 चेंडू आणि विजयाकरता आवश्यक असतील त्या मात्र 17 धावा. सर, पहिल्या 2 चेंडूवर गोलंदाज हॅपीनं आपला हॅपीनेस वाढवलाय. आपल्या संघाच्या समर्थकांचा, आपल्या संघातील किमूचा आणि आपल्या संघातील गोटामध्ये देखील त्या आनंदाचं वातावरण आहे. तुर्तास टॉस बॉल. या वेळेला मात्र संधी होती. अख्तर शेख, मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला सर, एक चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज, चांगला क्षेत्ररक्षक, म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून किमया गाजवलेला हा खेळाडू आहे. मागच्या सामन्यात अपयश आलं, आता संघ अडचणीत आहे, तारणहार बनावं लागेल. पण इथे मला असं वाटतं की मयूर दिनकरचा जो रोल आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण तो एक सेट बॅटर आहे. एक षटकार देखील त्याने ठोकलाय. 2 वेळा दुहेरी धावा घेतल्या, 3 सिंगल्स त्याने बनवलेले आहेत. म्हणजे 13 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. सामना तो फिनिश करेल का? नाही,
प्लेड ऑन, थोडासा खाली राहणारा बॉल अक्रॉस द लाईन खेळायला गेला आणि बॅटच्या आतली कडा घेतल्यानंतर बॉल मधल्या एसटीवर जाऊन धडकलाय. एसटी उद्ध्वस्त, फलंदाज बाद. नाही सर, अडचणींचा काळ मात्र पाठ सोडायचं नाव घेत नाही एनपी स्पोर्ट्स संघाला. जितकी चिंता या क्षणाला एनपी स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंवर आपल्याला पाहायला मिळते, खेळाडूंच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते, त्यापेक्षा ती दुप्पट चिंता एनपी स्पोर्ट्स संघाचे संघ मालक निलेश पाटोळे यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना गमावल्यानंतर विजयाची आशा आकांक्षा उरात घेतली होती. पहिला डाव गोलंदाजांनी गाजवला, पण त्या गोलंदाजाच्या मेहनतीला फलंदाजांनी मात्र यशाची झालर चढवण्यामध्ये आलेलं अपयश सध्या एनपी स्पोर्ट्स संघाच्या खेमूमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण करत आहे. 7 विकेट्स गमावल्यात. हॅप्पीची रणनीती आपण बघितली आहे. या अगोदरच्या ओव्हरमध्ये त्याने ओव्हर द विकेटनं मारा केला होता, पण या षटकामध्ये तो पहिल्याच बॉलपासून राऊंड द विकेटनं गेला. राऊंड द विकेटनं जात असताना त्याला माहिती आहे की बॉल थोडासा आतमध्ये आणण्यासाठी मदत होऊ शकते. तो अँगल त्याने यूज केला आणि त्याचाच फायदा मिळाला आहे. चेंडू शिल्लक आहेत 8, धावा बनवायच्या आहेत 16, विकेट शिल्लक आहेत फक्त 3. नन्नू नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक. ओ व्हाट अ बॉल, अन ॲब्सोल्यूट ब्युटी. यॉर्कर होता, मात्र थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर राहिला. अजून थोडासा आतमध्ये असता तर येथे देखील दांडीगुल झाली असती. निश्चित, म्हणून आपण मगाच्या सत्रामध्ये म्हटलं ना की तुम्ही रणांगणामध्ये ज्या वेळेला उतरताना त्यावेळेस तुमच्या भात्यामध्ये नुसते अस्त्र आणि शस्त्र आहेत त्याची यादी दाखवायची नसते. त्या अस्त्र आणि शस्त्रांचा वापर योग्य वेळी करता आला की समोरच्या दिग्गजाला, समोरच्या शत्रूला, समोरच्या प्रतिपक्षाला आपल्याला नेस्तानाबूत करता येतं. इथे मात्र आता दबाव वाढला एनपी स्पोर्ट्स शहापूर संघावर. आणखी एक जबरदस्त यॉर्कर, पुन्हा एकदा बॅट्समनला बीट केलंय. बॅटला फुंकर घालणारा बॉल विकेट किपरच्या हातात विसावतोय. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे अप्रतिम असं पेनल्टीमेट षटक समाप्त होतं हॅप्पीकडून. 6 षटकांचा खेळ संपलाय. फक्त 28 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. एनपी स्पोर्ट्स संघाच्या 7 गडी बाद. समीकरण आता 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 6 षटकांमध्ये स्कोरर सुजल भगत आपल्याला माहिती देत आहेत की एकही वाईट किंवा नो बॉल गोलंदाजांनी टाकलेला नाहीये. याच्यावरून कळतंय की किती डिसिप्लिन गोलंदाजी झालेली आहे, किती शिस्तबद्ध मारा केलाय या मॅचमध्ये वेताळ स्वामी संघाच्या गोलंदाजांनी. सर निश्चित आपल्याला याचा देखील विचार करावा लागेल. 24 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता होती. 24 चेंडू 22 धावांचं समीकरण 6 चेंडू 16वर येऊन ठेपलंय. म्हणजे मागच्या 18 चेंडूंमध्ये वेताळ स्वामी संघाच्या गोलंदाजांच्या केमूनं खर्च केल्यात त्या केवळ आणि केवळ 16 धावा. मागच्या 6 धावा खर्च केल्या, कारण 24-22चं इक्वेशन आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. 18 बॉल्समध्ये फक्त 6 धावा फलंदाज बनवू शकलेले आहेत. याचाच अर्थ कुठेतरी फलंदाजांनी देखील चुका केलेल्या आहेत. नो डाऊट गोलंदाजी अप्रतिम झाली आहे, धारदार झालेली आहे. परंतु कितीही धारदार गोलंदाजी जरी असली तरी फलंदाजांनी जर चुका केल्या नसत्या किंवा कमी चुका केल्या असत्या तर मला वाटतं की समीकरण अजूनही सोपंच असतं. पण आता खडतर आहे. 6 चेंडू 16 धावा. मात्र सामना संपलेला नाही, कारण अख्तर शेख अजूनही मैदानामध्ये आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये ती धमक चमक सारं काय आहे मोठमोठे फटके खेळण्याची. गोलंदाजीसाठी कुणाल, लॉफ्टेड फटका, समोर फिल्डर लॉंग ऑनला. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कदाचित प्रयत्न होतोय. आता प्रयत्न, धावचीची संधी आहे. गोलंदाजाकडून घडली आहे चूक. 2 धावा कंप्लीट. विकेट खरं तर इकडे सॅक्रिफाईस करण्याची तयारी होतीच फलंदाज नन्नूची, मात्र सुदैवी ठरलाय. आणि स्ट्राईक पुन्हा एकदा आपण बघतोय अख्तरकडे. जोपर्यंत अख्तरकडे स्ट्राईक राहील, जेवढी जास्त स्ट्राईक अख्तरकडे राहील तेवढीच धोक्याची घंटा वाजत राहणार आहे वेताळ स्वामी संघासाठी. निश्चितच तोच प्रयत्न करावा लागेल. 6 चेंडू 16 धावांचं समीकरण मात्र आता 5 चेंडू आणि 14 धावा या समीकरणापर्यंत येऊन पोहोचलाय. या पुढच्या 2 चेंडूंमध्ये एक तरी मोठा फटका येणं गरजेचं असेल एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला. नेक्स्ट बॉल. हवेला फटका फसलाय. इथे मात्र नाही. संधी होती यष्टीरक्षकाला. आणि आता नेमकं तिकडे काय घडलेलं आहे, निर्णय काय येणार पंचांकडून. ऑब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड ह्या नियमानुसार तिथे अपील करण्यात येत आहे. कदाचित की बॉल स्टंपवर पडलेला आहे का आता ह्या साऱ्या गोष्टी. यस, त्यांचा उलगडा होतोय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि बॉल आकाशात होता, खाली आला, एष्ट्यांवरच जाऊन पडलेला आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल अख्तरचं.
असाही फलंदाज प्लेड ऑन होऊ शकतो बॅटला लागल्यानंतर. बघा टॉपेज होती, असं वाटलं की विकेट किपर हा झेल स्वीकारेल, त्याने प्रयत्न देखील केला. कीपरचा हात तेथे लागलाय की नाही हा प्रश्न होता, मात्र पंचांनी दर्शवलंय की विकेट किपरचा हात लागलेला नाहीये. बॉल थेट एष्ट्यांवर जाऊन आदळलाय आणि फलंदाज बाद. 8वा धक्का NP स्पोर्ट्स टीमला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर NP स्पोर्ट्सची स्थिती मजबूत दिसत होती, कारण 24 बॉल्समध्ये 22 बनवायच्या होत्या. विकेट्स देखील तेव्हा त्यांच्या हातात होत्या, पण आता विकेट्स देखील जात आहेत, धावा देखील येत नाहीत. 4 चेंडू शिल्लक, 14 धावांची आवश्यकता, फक्त 2 विकेट शिल्लक. 4 चेंडू आणि 14 धावा. अजय सर, यावेळेला NP स्पोर्ट्स विचार करत असेल काय चुकलं. भूषण, प्रथमेश आणि हॅपी या 3 जणांच्या 3 षटकांमध्ये ज्या धावा स्ट्रक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाजांनी थोडंसं रिलॅक्स येत त्या इक्वेशनला खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र फार मोठी चुकी झाली आहे. आउट ऑफ द ऑफसाईड बॉलिंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु निश्चितपणानं ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. इथे मात्र वाईटच्या रूपाने एक एक्स्ट्रा रन आली आहे. समीकरण बदललं जाईल, कारण संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 31 धावा आणि आता विजयाकरता आवश्यक असतील 4 चेंडू आणि 13 धावा. सर, एक मोठा फटका मॅचमध्ये पुन्हा वापस आणू शकतो NP स्पोर्ट्सला, त्याचीच आवश्यकता आहे. रोशन मारू शकतोय, खेळलाय, परंतु हा बॉल चाललाय तिकडे डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. खोदा पहाड लेकिन निकली चुहिया. निश्चित आता मात्र थोडासा जे दबाव आपण शक्य आणि अशक्यतेच्या संभाव्यतेमध्ये ते पाहताना ते जोगावं लागेल, ते मोजावं लागेल, कारण ही सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 32 धावा. समीकरण बदललं जाईल. 3 चेंडू आणि विजयाकरता 12 धावांची आवश्यकता आहे. मी सुरुवातीला म्हटलं ना की षटक क्रमांक 6, षटक क्रमांक 5 आणि षटक क्रमांक 4 जिथे फलंदाजांची बॅट अक्षरशः संत गतीनं चालताना पाहायला मिळाली, जिथे धावा तुम्हाला स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये तुम्हाला अपयश आलं, तिथे अजून 5 ते 6 धावा जरी काढता आल्या असत्या त्या 18 चेंडूंमध्ये, तर निश्चित चित्र वेगळं असतं आणि दबाव थोडासा बाजूला असता. बघा, सामना अजूनही संपलेला नाही, मात्र भूषण गोळेचं षटक ते कुठेतरी सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरलंय. हो, लॉफ्ट करायचा होता, बॉल खाली राहिलाय, विकेट किपरच्या हातात जातोय डॉट बॉल. आता फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकारांची आवश्यकता. सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर असेल, पण त्याची शक्यता आता कमी वाटते, कारण 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. नन ऑन स्ट्राईक. कॅन ही डू सम मॅजिक विथ द बॅट? 2 बॉल्समध्ये 2 षटकार तो खेळू शकतो का? हा मोठा यक्ष प्रश्न आहे. पण काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे मागच्या 4 ओव्हर्समध्ये. अफलातून गोलंदाजी, फलंदाजांची अक्षरशः भंबेरी उडवणारी गोलंदाजी, घसरगुंडी उडवणारी गोलंदाजी. लो फुल टॉस, लॉफ्टेड फटका. समोर आहे खेळाडू भूषण गोळे. सेफ पेअर ऑफ हँड्स आणि फलंदाज बाद. आणि याच चुका त्याचा मात्र गंभीर स्वरूपामधला परिणाम यावेळेला भोगावा लागतोय. तो NP स्पोर्ट्स संघाला प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये सातत्याने अपयश आलं आणि निर्धाव चेंडूंची मालिका सुरू झाल्यानंतर देखील आपल्या खेळामध्ये कोणत्या प्रकारची सुधारणा NP स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांकडनं झाली नाही आणि त्या चुकांचा परिणाम या क्षणाला संघाला परिपूर्णरित्या पराभवाच्या छायेमध्ये उभा करून गेला. म्हणून मित्रांनो, म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो, काळ असतो आणि त्या वेळी आणि त्या काळी त्या गोष्टीमध्ये सुधारणा करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा स्पर्धेमधनं आपल्याला थोडंसं बाहेर मागे निघावं लागतं आणि तोच प्रयत्न झाला. यावेळेला मात्र दिमाखदार, लाजवाब, भेदकात्मकता अवलंबित असणारी, चिवट, तिखट आणि समोरच्या फलंदाजांचा कर्दन काळ ठरणाऱ्या गोलंदाजीच्या जोरावर अतिशय देखणा विजय संपादित केला आहे. तो म्हणजेच वेता स्वामी स्पोर्ट्स शहापूर या